तर नमस्कार सगळ्यांना। चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। तर ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशीच मग लेटच उठावं लागतं आणि सगळी कामं लेट होऊन जातात। तर मग लेट झालं ना तर थोडीशी चिडचिड होऊन जाते। तर सकाळी सकाळी ना झाडू पोछा केलेला होता, त्यामुळे म्हटलं तनिषला तू एक नाही देवपूजा करून घे। तर त्यानं देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आज पण मस्त अशी जास्वंदीची फुलं फुलली होती, ती देवाला वाहून घेतली। मी इकडे इकडे डस्टिंग वगैरे करत होते, तोपर्यंत त्याची छान अशी देवपूजा झालेली होती। मी इकडे टेबल वगैरे स्वच्छ पुसून घेतला, कारण धूळ इतकी पडते ना, मग ते समोर असलं की नाही मग ते आपणाला बघायला पण कसं तरी वाटतं। म्हणून म्हणलं चला पटपट ऐकण्यात जे काय असेल ना ते सगळं डस्टिंग करून घेऊया। टेबल पुसून घेतला, टीव्ही नोट पुसून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग लागलंच म्हटलं चला आज फ्रीज पण पुसून घेऊया। फ्रीजवरती जी मनी प्लांट लावलेलं होतं ना ते इतकं छान ग्रो व्हायला लागले ना। छोट्याशाच बॉटलमध्ये लावले, पण मातीमध्ये लावल्यानंतर काय होतं काय माहिती, अजिबात ग्रोथच होत नाही। त्याच्यानंतर बरण्या वगैरे ना वरून थोड्याशा पुसून वगैरे काढल्या आणि त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये ना शाबू बनवलेलं होतं। पण हा नाश्ता ना पोरांच्या ना आवडीचा होता। शाबू वगैरे ना पोरांना आवडतच नाही, तरी पण म्हणलं चला आज नाश्त्याला हेच खायचं, कारण रोज काय बनवायचं हा एक मोठा प्रश्न असतो। त्याच्यानंतर ना केक बनवायला ठेवलेलं होतं। 25 ते 30 मिनिटं तरी ह्या केकला मी उघडून बघितलंच नाही, पण असा केक बनला होता ना ते पूर्ण आतमध्येच गेलेलं होतं, म्हणजे पूर्ण फसलेलं होतं। तरी पण पोरांनी ना चव छान होती त्यामुळे चमचनं काढून काढून खाल्लेला। त्याच्यानंतर दुपारी एक नाही मस्त असं मटकीची उसळ, चपाती आणि आमलेट बनवले, तर ते जेवण करून घेतलं। जेवण केल्यानंतर इतकी सुस्ती येऊन जाते ना, थोडासा रेस्ट केला। पण दिवस इतका मोठा आहे ना अजिबात जात नाही, त्यामुळे म्हणलं चला तनिषबरोबर थोडंसं लुडो खेळूया। तर त्याच्याबरोबर लुडो खेळला, तर त्याच्यानंतर ते आज काही तर पसार काढायचं त्याचं काम चालू होतं। तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।